कुरुंदवाड यात्रेसाठी बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद करणार आमदार यड्रावकर। कुरुंदवाडमध्ये कृष्णावेणी यात्रेचा उद्घाटन सोहळा संपन्न। येणाऱ्या बजेटमध्ये कुरुंदवाडच्या यात्रेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करणार आहे। नगरपालिकेने सुद्धा यात्रेसाठी किमान 5 ते 10 लाख रुपयांची स्वतंत्र तरतूद करावी। यात्रा हे केवळ धार्मिक कार्यक्रम नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यापारी दृष्टीनेही महत्त्वाचे आहे। भविष्यात यात्रेसाठी स्वतंत्र आणि सुयोग्य जागेची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करणार असून छोटे स्टॉल, स्वस्त दरातील वस्तूंची विक्री आणि शेती व उद्योगाशी संबंधित प्रदर्शन भरवून यात्रेची परंपरा अखंडित सुरू ठेवावी। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही प्रयत्नशील राहू असं प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले। कुरुंदवाड येथील कृष्णावेणी यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते। स्वागत विजय जमदग्नी यांनी केले। पुढे बोलताना राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, यात्रेचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित केले। पूर्वी तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून कुरुंदवाडची ओळख होती। जनावरांचा बाजार, शेतातील नवीन तंत्रज्ञान व साधनांची प्रथम ओळख याच यात्रेमुळे होत असे। यामुळे यात्रेमुळे केवळ धार्मिक नव्हे तर आर्थिक आणि सामाजिक चैतन्य निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितले। कालांतराने यात्रेचं स्वरूप बदललं तरी ती अधिक नियोजनबद्ध आणि आकर्षक पद्धतीने भरवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे। नगरपालिकेने यात्रेसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करून मैदानाची स्वच्छता, पाणी मारून रोलिंग, लहान मुलांसाठी सुरक्षित व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत। भविष्यात यात्रेसाठी योग्य जागेची व्यवस्था करून छोटे स्टॉल, स्वस्त दरातील वस्तूंची विक्री तसेच विविध प्रदर्शनाचा आयोजन करण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। नागरिकांनी दिलेल्या विश्वासाला पात्र राहून गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी रामचंद्र डांगे, नगराध्यक्षा मनीषा डांगे, माजी आमदार उल्हास पाटील यांची मनोगते झाली। या प्रसंगी गणपतराव पाटील, भवानीसिंह घोरपडे, रावसाहेब पाटील, पंचायत समिती सदस्य बाबासो वनकोरे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, चंद्रकांत मोरे, मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई, रामचंद्र मोहिते यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार जवाहर पाटील यांनी मानले।